सर्व निराशा सोडून मनोज पुन्हा उन्हाळ्याच्या परीक्षेची तयारी करायला लागला. मामाची मुलगी पिहू वातावरण इतकं मस्त ठेवायची की ऐकणाऱ्याला वाटायचं, आजी बोलते आहे. आई खिरोचनी मिरची म्हणायची तिला, पण मधापेक्षा गोड होती ती. बोलायची अशी की ऐकणारा अवाक राहायचा. 3 वर्षाची मुलगी आहे की 65-60 वर्षाची आजी आहे, कळायचं नाही. मीही तिला त्रास द्यायची. तिच्या हातातलं घेऊन घ्यायची, थोडंसं घ्यायची पण घ्यायची. पोपटाचा खाल्लेले जसं गोड राहतं, तसंच तिचं खाल्लेलं गोड लागायचं मला. होतीच इतकी गोड. हमखास मोठ्या चॉकलेट घेऊन यायची. मामा आणि बाप इतके लाड करायचे की मामा तर कमवायचा नाही तिचा, पण बापाने दिलेले अर्धे पैसे तिच्यावर खर्च करायचा. प्रेमच इतकं होतं भाचीवर. यायची माझ्याकडे. खाता खाता खूप दार व्हायचं तसं. तिच्या हातातलं चॉकलेट मी खाल्लं. आणि मी खायचीही. अख्ख्या चॉकलेट घ्यायची, घाबरवायची मी तिला, पूर्ण खाऊन घेईल म्हणून. मग एक बाईट घ्यायची त्या चॉकलेटमधला. आणखीन मी जास्त घेईल चालू होती. पळून जायची मी आणखी खाईल म्हणून. थोडं तर द्यायची, पण द्यायच्या मर्यादा होत्या तिच्या, थोडंसं देत होती फक्त. आणि मग खाली जायची. मी वरती राहायची, मामा मामी खाली राहायचे. मनोजही खालीच राहायचा. वरतून खाली उतरत असलेली पिहू मनोजच्याही हातात सापडली. मला नाही द्यायची सहज, पण मामाला लगेच द्यायची ती. शहाणी नव्हती, हुशार होती, कळायचा तिला मामातला आणि माझ्यातला फरक. प्रेम कळायला मोठे व्हावे लागत नाही, कारण प्रेम कळायला मोठं होणं गरजेचं नाही. पिहूलाही माझ्या आणि तिच्या मामाच्या प्रेमातला फरक कळायचा. मामावर करायची प्रेम. माझ्यावर मामा इतकं तर प्रेम नव्हतं, पण तरी मी बहीण तर होती तिची, द्यायची. आता मी चॉकलेट खाल्लं होतं, ती खाली उतरत होती. मनोज, पिहू, जास्त गोड झालेलं चॉकलेट मी खाणार, पोपटाने खाल्लं आहे. पिहू, पोपटाने नाही, फक्त खाल्लं, भारतीनंही खाल्लं आहे. घे अर्ध, तुम्हीच खाऊन घ्या. लहान मुलाच्या हातातलं खातात का मोठे? चांगलं आहे का हे? पिहूचं ते गोड बोलणं मी ऐकत होती. मामाबरोबर कशी वागते ते पाहायचं होतं मला. मग मनोजचं उत्तर ऐकून विचार करायला लागले. मनोज पिहूला म्हणाला, नको देऊ, भारतीनं खाल्लं आहे ना, तूच खा. पिहू अशीच बोलले, मी चॉकलेटला वास आहे का? भारती दात घासत नसेल, वास येतो आहे का चॉकलेटला? मनोज, काहीही बोलू नको. ऐकेल, मारेल तुला. बेटा, तुझा अधिकार आहे. आता माझा होऊ नाही शकत. लग्न ठरलंय भारतीचं. तिच्या उष्टावर नवऱ्याचा अधिकार आहे तिचा. मी पाहिल. काहीतरी हरवल्याचा भाव होता डोळ्यात. आकाशाकडे पाहत होता, जसं काही शोधतो आहे. डोळेही भरले होते त्याचे. तसं बऱ्याचदा मला जाणवायचं. माझ्याकडे पाहताना त्याच्या डोळ्यात वेगळे भाव राहायचे.